मित्रांनो, सकाळचा व्हिडिओ तुम्ही ऐकला, सकाळचा व्हिडिओ आपण ऐकला, भाग क्रमांक 1 तो. आता हा व्हिडिओसुद्धा दुसरा व्हिडिओ माझा आवर्जून ऐकावा माझ्या मित्रांनो. शीतल एकनाथ कदम ही गद्दार, ही खोटारडी, माझ्या अनंत उपकारांची जाणीव नसलेली कोकगावची, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथील स्त्री. मित्रांनो, ही डायरेक्ट म्हणली होती आम्ही बाया आहेत, आमचं काही पण चालतं आहे, आम्ही काही पण केलं तर आमचं काहीच वाकडं होत नाही म्हणे, आम्ही काही जरी केलं तर, असं स्पष्ट मला उल्लेख केला होता. म्हणजे आम्ही काही जरी केलं, खोटं बोलले, खोट्या केसेस टाकल्या, खोटं नाटक काही बी म्हणलं तर आमचं काही वाकडं होत नाही म्हणे, कुठेही जाय तू. आणि त्याच्यामुळे सगळं खोटं नाटक करून तो डाव रचून खोटे 354 खोटी ॲट्रॉसिटी टाकली मित्रांनो, पूर्ण प्लॅन करून. आता सत्य आहे का मित्रांनो, 11/3/2023 रोजी मी सायंकाळी 5च्या दरम्यान 3:30ला गेलो उलवेला. त्या प्रिया शिंदे यांच्या ऑफिसवर भेटलो मी जाऊन, त्यांना बहीण मानलं. त्यांनी मला आयडियानं बोलवलं, मी सहकार्य करते म्हणे, या मला भेटायला. 3:30 वाजता तिथं गेलो, त्यांना अर्धा तास भेटल्यावर त्यांनी फोन करून आयडियानं हिला सांगितलं, विनीताताईला शर्माजी आले. शर्माजी मला भेटले आणि मला म्हणे शर्माजी जा, ती शिवाजीनगरला राहते म्हणे, ती विनीताताईचं घर तिथंच आहे म्हणे, त्या शीतल तिथंच राहते म्हणे, त्यांच्या घरी तुम्ही जा म्हणे तिथं ॲड्रेस काढायला. हिनं इकडून पाठवलं तिथं ॲड्रेस काढायला मला शिवाजीनगरला. आणि हिनंच फोन करून प्रिया शिंदेनं पुन्हा सांगितलं की शर्माजी तिकडे यायलेत, तू पोच तिकडं आणि पोहोचून शर्माजीला मारून पुन्हा खोटं नाटक काहीतरी करा. मित्रांनो, मला कधी कळालं, जेव्हा त्या चार्जशीटमध्ये पेज निघालं, ते पेज, त्यावेळेस कळालं की मी त्याला बहीण म्हणून मदत मागण्यासाठी मी गेलो. परंतु म्हणते ना, आपल्या गल्ली में मस्त मैत्रीण संगणमत केलं मित्रांनो, संगणमत करून मी बिचारा ॲड्रेस काढायला पोहोचलो 4:30-4:45ला. मी माझा उभा होतो तिथं त्या किराणा दुकानदार सोबत बोलत लांब एकदम रस्त्यावर. आणि हे डॅनीन विनीता एका कारमध्ये आले, पांढऱ्या, तीच पांढरी कार जी खडवलीला होती. आणि खडवलीला मला म्हणे, पुन्हा जर उलवेला तू दिसला डॅनी म्हणे तर तुला खलास करून टाकेल म्हणे, आम्ही असे लय कुटाने केलेले आहेत म्हणे, तू जर पुन्हा उलवेला दिसला आणि पुन्हा जर शीतलला तो पैसे सामान मागितलं, तुझे लॅपटॉप, तुझी गाडी, तुझे मोबाईल, तर तुला खलास करून टाकेल म्हणे. मी लय पोचलेला आहे म्हणे. हो, तर मग अखेरच्याला ते तिथं पुन्हा विनीताताई तिथं खडवलीला मला म्हणली, माझा नवरा आहे म्हणली, या डॅनी सुद्धा माझा पती आहे म्हणे, शीतल एकनाथ कदमच्या समोर म्हणली. मित्रांनो, तिथं मग मी बोलत उभा होतो रोडवर, आला डॅनी विनीता कारमध्ये. आल्यावर ते उतरले की डॅनी पळत आला लांबूनच, 6.5-7 फुटाचा आहे तो, धष्टपुष्ट 6.5-7 फुटाचा आला पळत. माझ्या हातात जेवायचा डबा होता मित्रांनो, 5 वाजले होते, म्हणलं आता संध्याकाळी जेवण करू. हातातला डबा खाली सांडला, माझी कचाटी धरून मला खाली पाडून तेवढ्यात मी ताई केलं. तिने हमला सुरू केला, विनीताताईनं सुद्धा माझ्यावर हमला चालू केला. दोघांना हमला सुरू केला. मी मोबाईल काढला आणि सिद्धार्थ इंगळे यांना एक कॉल लावला की सिद्धार्थ दादा, मला इथं उलवेमध्ये मी आलो, मला हे दोघंजण मिळून मारायलेत. तेवढ्यात त्या डॅनीनं माझा हातातला मोबाईल हिसकाडून घेऊन टाकला आणि हिसकाडून घेऊन खिशात ठेवला त्यानं मोबाईल, डॅनी डिसूजानं. आणि खिसा हिसकाडून ठेवून मग स्वतः आयडियाने फोन लावला तिथल्या चौकीतले 2 कॉन्स्टेबल आल्यावर ते दोघंजणं मारूच लागले मला. मी कॉन्स्टेबल साहेबाला म्हणलं, मला दोघंजणं मारायलेत मला इथं, मी एकटा इथं आलो आहे म्हणलं ॲड्रेस काढायसाठी. कशाचं, त्या दोन्ही कॉन्स्टेबलला न ऐकता मला मोटरसायकलवर बसून चौकीत नेल्याच्या बाद मग 20-25 मिनिटानंतर शीतल एकनाथ कदम चौकीत आली, हातात फाळी घेऊन आली मला मारायला. माझे 100 एहसान उपकार विसरून, ऑफिस टाकून दिलेले, पोटा पाण्याला लावलेले विसरून, ती गद्दार शीतल एकनाथ कदम. मित्रांनो, 3 पापी एक झाली, मी पडलो एकटा. सत्य सांगायला कॉन्स्टेबल लोकांना तर ऐकायला कुठं तयार आहे, गल्लीतली होती ना, गल्लीतली कुठून ऐकतील माझं परभणीवाल्याचं. मग मला आयडियानं गाडीत बसून नेलं 15-20 किलोमीटर लांब नावाशोवाला. वाजले रात्री 9-10. तिथे साहेब लोकांना सांगणं माझी फिर्याद घ्या, मला मारले, माझा मोबाईल हिसकाडून घेतला हातातला. माझी फिर्याद घेतली नाही, मुद्दाम गल्लीतले होते ना, गल्लीतले स्वतःच्या एरियातले, मला बसवलं मागच्या रूममध्ये आणि यायचा दुपारी बिना चौकशी, बिना काय ऐकणं, बिना काय सत्यता, माझी फिर्याद दर्ज करून न घेता 3-3दा सांगालो मी, तरी त्याचा दुपारी 12:30 वाजता दुसऱ्या दिवशी खोटा FIR, खोटी ॲट्रॉसिटी, खोट्या कलमा, खोटं 354 दर्ज करून घेतली मुद्दाम. आणि मला अंधारात ठेवलं सगळं मागच्या रूममध्ये. आणि जेव्हा मी बाहेर आलो 4-5 वाजता, तेव्हा मला म्हणे तुमचा बळी आम्ही देऊन टाकला, गळा कापला तुमचा, खोटी ॲट्रॉसिटी, खोटे 354 टाकून, करा आता आमचं ढेकळं काय वाकडं करता, आम्ही बळी देऊन टाकतो तसा बिना चौकशी. तुम्ही फिर्यादी असताना त्यांची फिर्याद घेतली आम्ही आमच्या एरियातले असल्यामुळं. मित्रांनो, 142 करोड लोकांना सांगा. मग मी 4 दिवस तिथं बिचारा सगळ्याला सांगू लागलो
की मी फिर्यादी आहे, ते आरोपी आहेत, माझा मोबाईल हिसकाडून घेतलेला 22,000 रुपयाचा मला त्याच्याकडे आहे। एका कॉन्स्टेबलला घेऊन मी म्हणलं माझा मोबाईल तिथं डॅनीकडे गेलो, तर तिथली बाई मला स्वतः म्हणली, तिथली ती स्त्री की ते उच्चलेस आदमी टकल्या जो तुमको मार रहा था उसके बाद तुम्हारा मोबाईल आहे, ते मला माझा मोबाईल पाहिजे 22,000चा डॅनी दिसून हिसकाडून घेतलेला। मला डॅनीनं विनितानं मारहाण केली, ती आरोपी होते, आरोपी आहेत आणि आरोपीच राहणार। शीतल एकनाथ कदम घटनास्थळावर नव्हती, आम्ही सिद्ध केलं आहे। साहेब लोकांना सांगितलं मी, मला ते न्याय पाहिजे। आखरीच्याला गेलो, तिथं चौकशी केली, ते माणसं म्हणले ओ लडकी यहाँ पे नहीं थी, वो स्त्री बोले। शीतल एकनाथ कदम घटनास्थळावर नव्हती मित्रांनो। कोकगावची गद्दार स्त्री खोटी साक्ष भरली, खोटी साक्ष, आणि खोटी साक्ष भरून सगळं खोटं नाटक करून डाव रचून प्लॅन करून पूर्व प्लॅन करून षडयंत्र रचून घरून 11 तारखेला आले, पूर्ण डाव रचून, आणि 12 तारखेला सगळं लबाड मनगडण कहाणी तयार करून लिपिकला सांगितली, अमोल शिंदेला सांगितली, आणि ते म्हणलं असं घेऊ द्या बळी यायचा परभणीवाल्याचा टाका, खोटे 354, खोटे 18, खोट्या कलमा लावा 10-12। मला कळूच दिलं ना मित्रांनो, मागच्या रूममध्ये मी बसलेला, मला पुढे कुठे येऊ द्यायलेत, तुम्ही पुढे जाऊ नका मित्रांनो। बळी दिला, माझा बळी दिला, पूर्ण बळी दिला, खोटे 354, खोटे 18 टाकून, सगळ्या खोट्या साक्ष भरून खोटं नाटक बोलून। खडवलीला नवरा होता, नवरा विनिता त्याचा नवरा डॅनी दिसूजा इकडे मित्र झाला मित्रांनो, चार्जशीटमध्ये मित्र झाला, मला मारहाण करून खोटी साक्ष त्यानं भरली, खोटी साक्ष। शीतल एकनाथ गद्दारनं घटनास्थळावर नसताना खोटी साक्ष भरली, त्या गल्लीतल्या किराणा दुकानदार कोणतरी एक त्याला खोटी साक्ष भरायला लावली। अशा खोट्या साक्ष भरून सगळं करून डाव रचून पूर्ण माझा बिचाराचा गळा कापला मित्रांनो, खोटी 18 कोणते 354 टाकून। मित्रांनो 33 कोटी देवी देवता, भगवान श्री गौतम बुद्ध, बायबल, पुराण, माझी स्वतःची शपथ, अन्नाची शपथ, सगळ्या देवी देवतांची शपथ घेऊन हे सत्य तुम्हाला प्रत्येक व्हिडिओद्वारे मी आज लाईव्ह कळवत आहे मित्रांनो। मुंबईला बसलेला आहे, एका झाडाखाली बसलेला आहे, सकाळी रूमवर होतो, आता झाडाखाली आहे मित्रांनो। सगळी सत्यता 142 करोड लोकांना सांगा, आता त्यांच्या पायाखालची सरकली सगळ्याला सत्य सांगितल्यामुळं, त्याच्यामुळे आता जामीन कॅन्सल करा म्हणून अर्ज दिला, खोटा अर्ज, खोट्या यांशा जोडायलेत, खोटे अर्ज द्यायलेत, खोटं नाटक करायलेत, हे मी तर म्हणतो जज साहेबापर्यंत जाऊ द्या सगळं सत्य। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। पुढील व्हिडिओ घेऊन पुन्हा आपल्या सेवेत येईल। ही सत्यता सर्व 142 करोड लोक, ACP, DCP साहेब, महासंचालक साहेब, मुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रत्येक समाजातील संघटनेचे नेते मंडळी सगळ्यांपर्यंत ही सत्यता जाऊ द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, सत्यमेव जयते मित्रांनो। जय शिवराय।